चंद्रपूरमध्ये देखील काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचा रोड शो होता आणि यानंतर सध्या अमरावतीमधली ही दृश्य आपण बघतोय। विदर्भामधल्या काही महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी सध्या भाजपकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। आजचा रविवारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावरती हा प्रचार केला जाताना आपण पाहतो आहोत। चंद्रपूरच्या नंतर आता अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो सध्या होतोय। प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता नेत्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। त्यापैकीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा रोड शो सध्या अमरावतीमध्ये पार पडताना आपण बघतो आहोत। विजयी संकल्प रॅली खरं तर अगदी काही वेळापूर्वी चंद्रपूरमध्ये पार पडलेली होती आणि यानंतर अमरावतीमध्ये देखील फडणवीस रोड शो करताना दिसतायत। तिथली ही काही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पंचवटी चौक ते साईनगर असा हा रोड शो असणार आहे। तर नवनीत राणा या देखील त्यांच्या सोबत या रोड शो मध्ये सहभागी होताना आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून रवी राणा, नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युतीच्या संदर्भात काही बोलणी गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होती आणि यानंतर सध्या नवनीत राणा या देखील या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या आपण पाहतो आहोत। त्यामुळे सगळ्याच पक्षांकडून आजचा हा जो रविवार आहे, हा रविवारचा दिवस प्रचाराचा दिवस म्हणून सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने रोड शो, प्रचार रॅल्या यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचा, मनसेचा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। दुसरीकडे भाजपकडून देखील आजच्या रविवारच्या दिवशी जोरदार रोड शो होताना बघायला मिळतोय। विदर्भामधल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी सध्या प्रचाराचा धुरळा या ठिकाणी होताना दिसतो आहे। कालच महायुतीनं प्रचाराचा नारळ, प्रचाराचा शुभारंभ मुंबईमधून केला होता। भाजपनं काल सांगलीमधून प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि यानंतरचा हा रोड शो आपण आजच्या दिवशी देखील पाहतो आहोत। येत्या 15 तारखेला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे आणि 16 तारखेला याच महानगरपालिकांमध्ये नेमकी कोणाची सत्ता असेल हे देखील आपल्याला कळू शकणार आहे। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आहेत अमरावतीमधून आपल्यासोबत जोडले गेलेले। प्रणय, काय अपडेट्स आहेत या रोड शोचे? आम्ही पंचवटी चौकापासून तर अमरावती शहरातील साईनगर असं 10 किलोमीटर पर्यंत भाजपाकडून जे भाजपाचे अधिकृत उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो, भव्य रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या रॅलीला मिळतो आणि विशेष म्हणजे जागोजागी मुख्यमंत्री ज्यांना अमरावतीमध्ये देवाभाऊ म्हटलं जाते, कारण अमरावती हा त्यांचा लहानपण इथेच गेले, त्यांचं मामाचं गाव अमरावती आणि विशेष लक्ष अमरावतीवर देवेंद्र फडणवीस यांचं असते। त्यामुळे जागोजागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाणार आहे। आता रॅलीला सुरुवात झालेली आणि या वाहनामध्ये नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील आणि इतर नेते सुद्धा आहेत। 2 वाहनं आहेत, त्याच्या पाठीमागे सुद्धा प्रमुख नेते जे आहे भाजपाचे ते सुद्धा आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी आपल्याला पाहायला मिळतो, कारण 10 किलोमीटर पर्यंत संपूर्ण शहरामधून ही रॅली जाणार आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या भव्य रोड शोला आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी आपण बघतोय प्रणय, खरं तर नवनीत राणा या देखील प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत। रवी राणा काही दिसत नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी देखील या ठिकाणी बघायला मिळाली होती। जी नाराजी होती ती कदाचित कायमच असं समजायला पाहिजे, कारण रवी राणा यांनी जे युवा स्वाभिमान पार्टीकडून जे 41 उमेदवार रिंगणात उभे केले होते, भावापर्यंत त्यांच्या फार्म हाऊसमधून भेट घेतली, परंतु फक्त 6 ते 7 जागा रवी राणा यांनी मागे घेतल्या, परंतु तरी सुद्धा 34 उमेदवार हे युवा स्वाभिमान पार्टीकडून अजूनही रिंगणात आहे। त्यामुळे ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल अशी प्रतिक्रिया रवी राणाने एबीपी माझाकडे बोलताना केलेली आहे। त्यामुळे युवा स्वाभिमानच्या विरोधात आता नवनीत राणाला भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। यावेळी सध्याचं एकूण काय चित्र आहे प्रणय? साधारणपणे अमरावतीमधलं जर पालिका निवडणुकांसाठी म्हणायला गेलं तर इतर पक्षांचं नेमकं काय चित्र आहे या ठिकाणी? या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार हे जे महत्वाचे पक्ष आहे हे स्वबळावर निवडणुकीच्या
रिंगणात आहे. बरं. त्यामुळे अनेक प्रभागामध्ये ट्रॅफिकची टक्कर आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये कोण बाजी मारेल हे 15 तारखेला निवडणूक झाल्याच्या नंतर 16 तारखेला ते निकालेल तेव्हा आपल्याला कळेल. मात्र तयारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षांकडून झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भव्य रोड शो करून प्रचाराचा नारळ अमरावती शहरातून फोडलेला आहे. आता उद्यापासून कोणता पक्ष कोणत्या नेत्याला आणेल याकडे आता सर्व अमरावतीकरांचे लक्ष लागलेले आहे. परंतु प्रचाराचा जो नारळ आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमधून फोडलेला आहे. बरं. प्रणय, जर एकूणच काही दिवसांपूर्वीपासूनचं आपण चित्र बघितलं तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामधल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यापैकी अनेक ठिकाणी बंडाळीचा आणि नाराजीचा सामना करावा लागलेला होता. तर असं काही घडलंय का अमरावतीमध्ये? नक्की यामिनी, अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झालेली आहे आणि जे तिकीट वाटप झालेले आहे त्यामध्ये ज्यांनी संपूर्ण 1-2 वर्षापासून तयारी केली होती त्यांना मात्र ऐन वेळी त्यांना तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज आहे. त्यामुळे अजूनही काही जे नगरसेवक आहेत ते बंडखोर करून आपले उमेदवारी कायम ठेवलेली आहे. त्याचा फटका भाजपच्या अनेक प्रभागामध्ये उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आता प्रचारात कोण आघाडी घेईल हे आता पाहावं लागेल. यामिनी, अगदी. प्रणय, गेल्या वेळेच्या महानगरपालिकेमधलं नेमकं काय चित्र होतं आणि यंदाचं आपण बघतो आहोत की सगळ्याच पक्षांनी ताकद तर लावलेली आहे पण अनेक ठिकाणी आता स्वबळाची घोषणा केलेली दिसते अमरावतीमध्ये. नक्की यामिनी, 2017 मध्ये मागील निवडणूक झाली होती तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तब्बल 75 जागेपैकी 45 जागा ह्या भाजपच्या निवडून आल्या होत्या. त्यामुळे महापौर सुद्धा भाजपचा झाला होता. परंतु यावेळी भाजपनं 69 जागेवरच उमेदवार दिलेले आहे. 6 जागा या युवा स्वाभिमानला सोडल्या होत्या. परंतु वाटाघाटीमध्ये ते त्यांची बैठक पार पडल्या त्यामध्ये काही जमलं नाही. त्यामुळे युवा स्वाभिमानने स्वतंत्र उमेदवार दिले. त्यामुळे 68 जागेवरच आता भाजपाचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे मात्र पूर्ण उमेदवार देते. काँग्रेसचे काही प्रभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बरं. प्रणय, हे सगळे रोड शो आणि प्रचार सभा तर होत राहतील पण अमरावतीमधल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न नेमके काय आहेत? कोणी काय नेमकं मतदारांना आश्वासनं दिलेली आहेत? आश्वासन खूप दिलेले आहे यामिनी. परंतु जो सर्वात मोठा अमरावतीकरांचा जो प्रश्न आहे तो हा आहे की जे नाले साफसफाई आणि जे रस्त्यांची साफसफाई आणि जे कचरा संकलन करण्याची जी प्रक्रिया आहे त्यावरून जी नाराजी आहे ती अमरावतीकरांची अजूनही कायम आहे. त्याच्याकडे सर्वात मोठी अमरावतीकरांची समस्या ही आहे ती वाहतूक कोंडीची. कारण मुख्य चौक जो आहे राजकमल चौकामध्ये तो उड्डाणपूल बंद केल्यामध्ये वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचा सामना अमरावतीकरांना सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्व आशिरे त्यांनी सरकारवर फोडलेला आहे. त्यामुळे आता भाजप या सामन्याला कसं सामोरे जाईल हे आता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काँग्रेसकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून खूप मोठ्या प्रमाणात आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी आपल्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. यामिनी, अगदी. प्रणय, काही वेळापूर्वी चंद्रपूरमध्ये देखील अशाच पद्धतीचा रोड शो झाला आणि यानंतर आता अमरावतीमध्ये हा रोड शो होतोय. खरं तर प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या साधनांचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर होतोय का यंदाच्या वेळेला? मी थोडं थांबवतो. हे जे दृश्य आहे या दृश्याकडे दाखवतो की पोलीस प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा आता त्याच्या वेळेच्या अभावी, कारण मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आता अकोल्याला जायचं आहे. आपण या दृश्यामध्ये बघितलं तर पोलीस आयुक्त जे नवीन आलेले आहे राकेश ओला आणि त्यांच्यासोबत डीसीपी गणेश शिंदे हे सुद्धा आपल्याला रनिंग करताना म्हणजे पळताना दिसतंय. कारण बंदोबस्त असे मुख्यमंत्र्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. त्यामुळे आजूबाजूला आपण बघितलं तर पोलिसांचा खूप मोठा फौज वाटा आहे आणि हे रोड शो करून मुख्यमंत्र्यांना अकोल्याला जायचे आणि 10 किलोमीटर पर्यंतचा हा रोड शो असणार आहे. त्यामुळे पोलिसांची सुद्धा धावपळ होणार. बरोबर. अगदी प्रणय, त्यामुळे चंद्रपूर, अमरावती आणि याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा अकोल्याला देखील अशीच प्रचार रॅली किंवा रोड शो असेल. प्रणय, धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.